तर खेळाडूंना भेटण्यासाठी वेळ नसणं हे दुर्दैवी आहे असं नवनाथ बन यांनी राज ठाकरेंना टोला लगावलाय। माहिती नव्हती सांगणं हास्यास्पद असल्याचं बन यांनी म्हटलेलं आहे। तुम्हाला खेळाडूंचा अपमान करायचा होता हे आता स्पष्ट झालेलं आहे असा आरोप नवनाथ बन यांनी केला आहे। दही हंडीऐवजी मटण हंडीला ज्यांची पसंती असते आणि ज्या खेळाडूंनी सुवर्ण पदकाची हंडी राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये फोडली अशा लोकांसाठी देखील जर का आपल्याला वेळ नसेल तर आपली चॉईस ही मटण हंडी आहे, दही हंडी नाही आणि सुवर्ण पदकाची हंडी देखील नाही आहे, हे महाराष्ट्र ओळखतोय। आज राज ठाकरे यांनी खुलासा दिला की आम्हाला माहीतच नव्हतं की तो खेळाडू आला आहे। आता नाशिकमध्ये राज ठाकरे बैठक घेत आहेत, नाशिकमध्ये त्यांचे पदाधिकारी होते। असं असताना एक सुवर्ण पदक विजेता खेळाडू तुमच्या कार्यालयाबाहेर येतो, तुम्ही ज्या ठिकाणी थांबलात तिथे 2.5 तास थांबतो आणि आम्हाला माहीतच नसतं असं सांगणं म्हणजे हास्यास्पद आहे। त्यामुळं कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मी दही हंडी नाही तर मटण हंडीला पसंती देतो असं म्हणणारे यांना सुवर्ण पदकाची हंडी फोडणाऱ्या खेळाडूंचा अपमान करायचा होता हे स्पष्टपणे या घटनेतून दिसून येतं।